वन एरिया आहे त्या बाबतीमध्ये। आणि आता पुढची बातमी पाहूयात। एक्सप्रेसवे संदर्भातली आहे। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरच्या आडोशी बोगद्याच्या परिसरातील दरड काढण्याच्या कामाला सुरुवात झालेली आहे। दुपारी 2 वाजेपर्यंत ही दरड हटवली जाईल आणि पुण्याहून मुंबईच्या दिशेने एक्सप्रेसवे मार्गिका 2 तासांसाठी बंद ठेवण्यात आली आहे। एक्सप्रेसवेवरती 4 ते 5 ठिकाणी दरड कोसळण्याची भीती आहे आणि यावेळेत महामार्गावरून प्रवास टाळावा असं आवाहन MSRDCने केलंय। पुणे मुंबई एक्सप्रेसवेवर आता दुपारी 12 ते 2 हा ब्लॉक सुरू झालेला आहे। आपण पाहू शकता माझ्या मागे आता पोलीस यंत्रणा ही सज्ज झालेली आहे। इथून आता हे जुन्या पुणे मुंबई महामार्गावर पाठवत आहे। पुण्यावरून मुंबईला जाताना हा एक्सप्रेसवे हा आहे। इथून थोडं पुढे गेलं की आडोशी बोगदा आहे। मात्र या ठिकाणी जर आपण पाहायला गेलं तर आता या ठिकाणी महामार्ग पोलिसांनी म्हणजे आडोशी बोगद्याच्या अलीकडे 1 किलोमीटर अलीकडे आता वाहतुकी थांबवलेली आहे। ज्या हलक्या वाहनांना मुंबईला जायचं असेल त्या हलक्या वाहनांनी आता या खोपोली जुना पुणे मुंबई मार्ग खोपोली मार्गाने मुंबईकडे जात आहेत। परंतु जर आपण पाहायला गेलं तर काल रात्री 10:15च्या सुमारास आडोशी बोगदा असेल किंवा लोणावळ्याचा सिंहगड कॉलेजच्या जवळ हे दरडी कोसळल्या होत्या। मात्र आडोशी बोगद्याची इथली जी दरड होती ती मोठी होती, ती रात्री 2 वाजताही काढण्यात आलेली आहे। परंतु त्या ठिकाणी त्या ज्या जाळीमध्ये जे अडकलेले दगड आहेत ते दगड काढण्याचं काम आता या हे जे प्रशासन आहे त्यांनी हाती घेतलेले आहे। परंतु आपण जर पाहायला गेलं की या ठिकाणी कोणतीही हानी होऊ नये यासाठी आता प्रशासनाने हे पाऊल उचललेलं आहे। आता दुपारी 12 ते 2च्या दरम्यान हा संपूर्ण मेगा ब्लॉक असणार आहे। त्यामुळे काही काळ का असताना पण वाहन चालकांना त्याचा त्रास होणार आहे, परंतु वाहन चालकांच्या सुरक्षितेसाठी हे प्रशासनाने जे पाऊल उचललेलं आहे। गणेश जुडम, न्यूज 18 लोकमत, लोणावळा। तर मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरती दरड कोसळल्यामुळे